धन्यवाद. अतिशय जबरदस्त अशी सुरुवात पुजारी बुवानी या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे थंडी पळवण्याचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे बुवा तुम्ही. म्हणजे वाटा नाही होता की थंडी लागत आहे. मी सुरुवातीला सांगितलं की मनोरंजन मनोरंजन म्हणजेच निव्वळ भजन. हा ज्याचा हातखंडा आहे ते सन्माननीय संदीप पुजारी बुवा. अरे तुझ्यावर विश्वास ठेव ना. का मग सांगतोस की माझा स्मारक होणार नाही, आमचा स्मारक होणार नाही? कशा भावचा नाही? चांगला काम जर केलंस तर तुझा सुद्धा स्मारक हो का पाठीपुढे बघत नाही. पण तू वाळातलो धोंडो, अरे निदान गंगेतलो तरी म्हण ना. वाळातलो धोंडो खायच्या पद्धतीचा असता तो तुका माहिती आहे ना. तो गुळगुळीत नसता रे, तो बुळबुळीत असता. तो बुळबुळीत जर त्याच्यावर विधी जर केलेले असलं आणि तोच जर धोंडो आणून जर लावल्याने तर समजतले ह्यो बुळबुळीत जो धोंडो हा ह्यो नाडनचा जर टाकला हा जा मिरवा उतारता ता ह्या असं सांगितल्याने तर तुका खय काय लाभ नाही तुका वाटत रे? सांगा. माझा स्मारक होणार नाही. कशाक म्हणतो स्मारक होणार नाही? तुझा होतला स्मारक होतला, फक्त बुळबुळीत धोंडो त्याका लाव. बरं हसोक सुद्धा तुका लाज नाही वाटत हा? माझं स्मारक होणार नाही. आणि ह्या ठिकाणी लहान मुलांचं पहिलं काय सत्कार लहान मुलांचा पहिला केला. खायच्या अंगात तू लहान वाटतस रे? तू तरतेलो खायच्या अंगात तू लहान वाटतस माका सांग. तर गांजा डुकार तुका उगाच म्हणत नाही का? अगोदर लहान मुलांचा सत्कार करायला घेतला. म्हणजे जसं काय मुंगी होऊन साखर खावी. हसता बघ कसो आता. बरा महिला वर्गांचा सांगतस आणि परत उलटाव त्यांना काय ना काय सांगत. मी महिला वर्गांचा एक विनंती करतोय. तो रोज बोमटान हैराण झालो. काय टेम्पो आला टेम्पो. तू एक काम कर, टेम्पो येऊ ना की धावत जा आणि एक बरणी भरते कॅस घे आणि या गंगावन बनव आणि ता लावून फिर. घरातल्या चीज सांगा खाईल तू. माझ्या घरातल्याने उठून घालतात ती एक दे करून माझा तळपाट करून टाकल्या. आता तुझ्या घरात भांडी बॉब झाली असतली, कॅस कमी झाले, ते एक काम कर. का कर? नाही तर केस टोप घे, केस टोप. आता ते असे लावतात ते बघ काहीतरी करून तो ते लाव. नाही तर हुऱ्याचो डीक लाव. हुऱ्याचो काहीतरी लाव रे असा चिटकून. बरं हसताव काय भारी ना. तो असो तुमका रंगवीत ना, असो रंगवीत. या हाताची तुकी त्या हातात कधी कधी सांगता यायचा नाही. महिला वर्ग अशा आहेत, महिला वर्ग तशा आहेत. आणि परत सांगता माका उठून एक केस काढून घेतल्याने तळपाट करून टाकल्याने माझा नशीब तुझी होती झालर तरी ठेवल्याने. बाई तू बसतत रे, निदान बसतत तरी ना. मग पोरगी समजा वर जर समजा खेळत असली आणि त्यांना समजा मधीच काहीतरी एक नंबर 2 नंबरला झालं मग जातच खय. हा ना तो सांगणार पाठचे पाठी नाही. हे बाजू एक मनात म्हणतो तो गावठी हा बनवलेलो बाथरूम आणि हे बाजू तो इंग्लिश हा. मग तो पाठचे पाठी जातो. मग किती पोचले तुझ्यापेक्षा पोचलेला पब्लिक काय केलं. तुका सोडूचे नाही तसे. पैसे तुझ्या गाव आणि चष्मा काय ठेवलंस? मग पैशावर तुझा तो फोटो हा ना. मग चष्मा काय ठेवलंस? तो कोणाक दिलं बघला? ह्या त्यांनी कदर केला तुझे. मी तरी तुला निदान सांगले की 1000 रुपये तुका मिळतले. त्यांनी सांगले चष्मो अक्षक दिले. मग बरं तो गोल चष्मा हा व्हायचा फोटोवरती गोल चष्मा गांधीजींचो त्यांनी चौकोनी बनवून घेतल्या. बघ किती कला केल्या त्यांनी. तरी आज नशीब केस त्यांनी हे केलं नाही. नाही तर काय बघशील त्याला. हो
हो माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. एवढ्या लढाया जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाही गड किल्ल्यावरती स्वतःचं नाव दिलेलं नाही. एवढ्या लढाया जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाही गड किल्ल्यावर स्वतःचं नाव दिलेलं नाही. बुवा आजचे राजकारणी तुम्ही सांगितलं की सध्या निवडणुकीची धामधूम आहे, पण बुवा अभिमानाने गर्व वाटतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि आजचे राजे आहेत बुवा, आजचे राजे साधं जरी बाथरूम जरी बांधले तरी त्या बाथरूम वरती आपलं नाव टाकून विसरत नाही का बुवा. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतो, पण बुवा देवासमोर आपण उभे राहून काय मागतो, देवासमोर उभं राहून आपण काय मागतो त्यापेक्षा देवळाच्या मागे राहून समाजामध्ये आपण कसे वागतो याला जास्त किंमत आहे. पटलं असेल तर जोरात टाळ्या वाजवा. बरोबर की नाही बुवा. आज आपण सुद्धा गरीब आहोत आणि ते भीक मागणारे सुद्धा गरीब आहोत. फक्त आपण देवारात जाऊन आतमध्ये जाऊन भीक मागता आणि ते बाहेर पायरीवर उभे राहून देव भीक मागतात. ही परिस्थिती बुवा आज बदलो गई नाही काय. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आज आपण म्हणतो बुवा, आज आपला महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम आहे. प्रत्येकाने विचार केलेला पाहिजे बुवा. आज महिला वर्गाचा आपण मोठेपण सांगतो बुवा, पण एका छोट्या अबलेवरती बुवा बलात्कार होताना आपण याच डोळ्यांनी बघतो आहोत आणि ते सहनही करतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोणी एकाने बलात्कार केला होता, त्या बलात्कार करणाऱ्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी हात पाय कलम केले होते आणि भर चौकामध्ये टांगून ठेवलेलं होतं. का टांगून ठेवलं होतं की येणाऱ्या जाणाऱ्याला समजू दे की बलात्कार करणाऱ्याचे वाकड्या नजरेने बघणाऱ्याचे हाल काय होतात हे छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला दाखवून दिलं बुवा. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जर कायदा जर लागू असता ना तर या नीच नराधमांना बुवा एका सेकंदाचा सुद्धा विलंब लागला नसता की माझ्या देशाला न्याय मिळाला असता बुवा. आज शोकांतिक आहे. अरे एखाद्या जर सिद्ध झालं ना, गुन्हा सिद्ध झाला, द्या ना दुसऱ्या दिवशी फायदे. कशाला पाहिजे त्या का, कशा कोर्टाच्या कचेरीत लावा. आज येवा, उद्या येवा, परवा येवा, काय ना उपयोग, पण कोण नाही कोणता डाळ भात कोणता. आज आपण हे बोमटॉन मारणार नाही काय. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र माझा नाही काय. आपण गल्लीला नाव देणार छत्रपती शिवाजी महाराज गल्ली, छत्रपती संभाजी महाराज महामार्ग.
अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव रस्त्याला गल्लीला देण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ज्या मार्गाने चालले त्या मार्गाने जाण्याचा जर प्रत्येकाने विचार केला तर हा महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. काय गरज आहे बुवा? बोलण्याची सुद्धा गरज नाही बुवा. आज आपल्या बोलण्याची गरज नाही, पण तो कायदा येत नाही ना. बरोबर. आज शाळेमध्ये शिकवलं जातं, मराठी शाळा असू दे इंग्रजी शाळा असू दे, त्या शाळेमध्ये पहिले शिकवलं जायचं नाही काय, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, टी फॉर टकला, असा शिकवला जायचा. पण आता फक्त मराठी शाळा असू दे इंग्रजी शाळा असू दे 3 शब्द शिकवा फक्त, ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर आणि सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज. हे 3 शब्द जर शिकवले ना तर प्रत्येक मुलगा त्या मार्गाचा अवलंब केल्याशिवाय राहणार नाही. पण आज आपण त्यांचा अवलंब करणार नाही. माझा फोटो कसो नोटीवर येईल ह्या बघणार. हा कोण खय केस विकता किती, तू काय हेच उद्योग काय रे? कोण खय कोणाचे केस विकता, कोण खय काय करता, हा ह्योच तुका उद्योग आहे, बाकी तुका काय नाही. बरा ती पेटी नाही वाजा तरी तिने जय जय महाराष्ट्र नाव गाणं वाजून तुमका थूक लावल्यान पैसे कमावल्यान मोकळ झालो. अरे हाय का वाजवण्यापेक्षा पोवाडो म्हटलं असतं तर बरा वाटला असता ना. आता नंतर म्हणशील का सोड, पण ज्यांनी तुका 100-200 रुपये दिल्याने येत ना तर येणार येळ आणि शिगम्यार खेळ. थंडीच्या दिवसात ते घरात गेले तर करतलं काय? हा बरं आता थंडीच्या दिवसात जास्त म्हणजे ह्याच्यातले पोर कुडकुडा नको काय नाही नसो काय नाही. ते हात एवढे लांबत ना ते पुढे करण्याची गाठणार. अरे बुवा एक तर थंडीची आठवण करून देतं, कोणची लग्न होत नाही. काय करते ते मागा सांग? भजना घेऊचा ना त्यांका. आता मध्ये ह्या निवडणुकीच्या अगोदर सरकारने एक नियम काढला ना, तुका माहिती आहे? आधार कार्ड पॅन कार्डला लिंक झाला, बरोबर. रेशन कार्ड आधार कार्डला लिंक झाला, ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डला लिंक झाला. आता फक्त सरकार एकच करूचो बाकी राहिलेलो काय, ज्याची लपडी ती फक्त आधार कार्डला एकदा जॉईन केल्याने काय मोकळे झाले. आणि ते होतला मोदी आहे तो मुमकिन आहे हो ना. त्याच्यानंतर परत एक नियम काढल्याने आता काय काय नियम दिला माहितीये तुका? लग्न झाल्याच्या नंतर ज्याचे 4-5 गर्लफ्रेंड होत, लग्न झाल्याच्या नंतर ज्याचे 4-5 गर्लफ्रेंड होत त्यो तपासले जाणार आणि एक त्याका ठेवणार आणि जो बाकीचे तो गरिबांका वाटणार. उभं वाकान बघता माझं कधी नंबर येतात. तू त्याच्यात नाही, तुझ्याकडे हत्य दुसऱ्यांना देऊची. तू त्याच्यात नाही, तू असा म्हणा नको की माझ्या पदरात कोणतरी पडाल, काय नाही. तुझ्याकडे हत्य दुसऱ्यांका दे हत ना. हा येणार सगळी येतली. कोण कोणा पैसे हापतो, खय येता काय येता ह्याच्या पाठलागा राहतो. अरे तू सांगतस ना 1000 रुपये बँकेत 1500 रुपये काढून जातात नाही, 1000 रुपये आपल्या हाणून आपल्या बायकोकडे देत नाही, 500 रुपयाची दडून ठेवतात, त्याच्यात तो तू असतो. बाकी कोण दुसरा असो ठेवतो ना. बायको पासून काय लपू जाते, पैसे आपल्याकडे ना. स्टेट बँकेत आणि रिझर्व्ह बँकेत असे पैसे ठेवण्यापेक्षा बँक ऑफ बायको ह्या बँकेत पैसे भरलास ना तुम्ही, कधीही तुम्ही मागा, तुमका मिळणार म्हणजे मिळणार. तांदळाच्या डब्यात तरी ठेवलेले असले ते तू मागलंस ना गो 500 रुपये हत काय 31 येता. अगोदर सापासारखी फडा करीत तुम्ही रवशात 31 करीत, पण जेव्हा रागात जातलास ना ही बाटली घेऊ का ह्याची औषधाची फवारणी करूच्या, तेव्हा ती म्हणतली ऐकला जो यावा 31 काय वर्षाने एकदाच येता, हे 500 रुपये घ्यावा. हा अरे महिला वर्गांचा सांगतच ना बुवा. महिला वर्ग बुवा एका कर्तव्यदक्ष पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. ही म्हण कधीपासून पडली तुका माहिती आहे? एका मोठ्या माणसाने शर्यत लावलेल्या, असा मोठा तळा होता. ह्या आता कसा तळा, त्या तळ्यात शर्यत लावल्या, मगरी 4-5 होते त्याच्यात आणि त्याच्या तळ्यात शर्यत लावल्या. ह्या तळ्यात जो कोण उडी मारी आणखी ह्या काठावरून त्या काठावर जाय त्याका 2 लाखाचा बक्षीस. आणि समजा त्या मगरीने त्याका मधी खाऊन तो सद्ग्रस्त मेलो तर कुटुंबाक 1 लाख रुपये. शर्यत लागली. कोण थंडीच्या दिवसात त्या पाण्यात उडी मारून तयार नाही.
शेवटी सखाराम म्हणून नावाचा एक मनुष्य होतो, कोण नाया ना हा. सखाराम मनुष्य तो काय बघी होतो, ती मगर कशी आहे एवढ्यात कोणीतरी पाठून ढकलल्या बरोबर तो जीवाच्या आकांतान त्या मगरींका चुकवीत पहिलं तीर गाठल्यात आणि असो कुडकुडत राहुलो असो. बाकीचे टाळ्या वाजून अभिनंदन करतात, वा सखाराम वय जिंकलं, तुका 2 लाख मिळणार. तो सखाराम आता शिरा पडा दे ते 2 लाख रुपये माका आधी ह्या पाण्यात ढकलल्यात गुणीचा सांगा. एवढ्यात त्याची बायको पाठी उभीच होती. बायको म्हणा लागली मी ढकललंय. तो सखाराम म्हणता हो का तुका भूळ लागला की काय एवढ्या मगरींच्या पुढे ढकललंस, तुका नको होतंय का मी. तर नाही ना म्हणता, तसं नाही, पैल तुम्ही लावलेल्या ती काय ऐकला, जर तुम्ही ह्या तलावात जर मगरींका चुकून जर पहिले तीर गाठला असतं 2 लाखाचं बक्षीस तुमका मिळणार आणि समजा मगरींनी खाल्याने तर आमचा 1 लाख रुपये मिळणारच. त्यापासून ती म्हण पडलेली आहे, एखादा कर्तव्यदक्ष पुरुषाच्या मागे एका कर्तव्यदक्ष स्त्रीचा हात असतो. आता टकल्याचे केस काढूचे कमी कर. अरे काय सांगता महिलांसाठी हे काय लक्ष लगाव खूबसूरती पाव. आता नवीन ऍडव्हर्टाईज दिली होत, आता खुजलीची नाही भगेंदर आणखी बवासीरची ऍडव्हर्टाईज आमका खुजलीची गेली. तू बोमटान ना ती गेली खुजलीची आणि तुका एवढीच जर खुजली असत ना तर रामेटो लाव. रामेटो कायमची खुजली जाणार, पण लावताना सांभाळून लाव. खा जिंकलेल्या जाग्याकच लाव, नाही तर कनमान मर्जी. रामेटो लिहून घे, रामेटो. टॉमॅटो नाही, टॉमॅटो लावलेस तर बुळबुळीत होत काही एक तास टॉमॅटोचा उपयोग नाही. हा या ठिकाणी आम्ही हौशी मित्रमंडळ हिंदळे यांचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय बबन खोत यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसासाठी एक गीत सादर करूया. बार बार दिन ये आए सारा दिवस आज घाईचा वाढदिवस आज संजय दादांचा वाढदिवस आज संजय दादांचा वाढदिवस आज संजय दादांचा सारा दिवस आज घाईचा सारा दिवस आज घाईचा वाढदिवस आज संजय दादांचा इष्ट सगे सोय रे सारे आले आप इष्ट सगे सोय रे सारे आले वाढदिवस सोहळ्यात आनंदाने नाले वाढदिवस सोहळ्यात आनंदाने नाले आशीर्वाद लाभो गाय गोठण देवाचा
संजय दादांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. काय वाढदिवस आज आपण साजरे करतो नाही काय, वाढदिवस आज आपण साजरे करतो, तसेच प्रत्येकाने साजरे केले पाहिजे. पण वाढदिवस साजरे करण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं नाही का भाऊ. वाढदिवस साजरा करू सुद्धा भाग्य लागतात. तुमका आमका पहिल्यांदा वाढदिवस ह्यो माहितीच नाही होतो. जशी आता लग्नाक हळद, पहिल्यांदा हळद ही माहितीच नाही होती, आता लग्नात हळद झालेली आहे नाही काय. पण वाढदिवस असो करायचो बुवा. सखाराम आणि तुकाराम जीवश्य कंठस्थ मित्र, सखाराम आणि तुकाराम जीवश्य कंठस्थ मित्र. सखारामाचो 61वा वाढदिवस, सखारामाचो 61वा वाढदिवस अगदी धूम धडाक्यात साजरा करतो ठरवल्याने आजूबाजूच्या सगळ्यांनी. पण त्याचा मित्र तुकाराम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वाढदिवस साजरा होत नाही. आणि झाला बाबा तुकाराम काहीतरी बाहेर गेलेलो, एवढ्यात भरपूर वेळ काय गेलो बाहेर म्हणजे गेम खेळा काहीतरी असो गेलो होतो मोबाईल घेऊन. आणि येऊ उशीर झाल्याबरोबर वाट बघल्याने आता वाढदिवस साजरा करणार. एवढ्यात तुकाराम दिसलो. वाढदिवस इलो जवळ, केक जवळ इलो. तुकारामने म्हणता, अरे थके अरे गुलामा एवढं तुझं एकटा वाढदिवस नाही रे गुलामा. आणि तू होतो होतो एवढं मोठं केक खांदास त्याच्यात एकच होते मेणबत्ती लावलं असते. सकाराम मनाकडे म्हणजे तू क्या ए तू क्या म्हणजे अजून तू अंधारातच हसतो वाटता. अरे गुलामा होतं एक मेणबत्ती लावलं म्हणजे तसं तुका काय कमी समजा नको. होतं 60चं बल्ब लावलंय तर तुका दिसत नाही. होतं 60चं बल्ब एक लावलंय तो, आणि ही मेणबत्ती एक म्हणजे ते 60 आणि मेणबत्ती एक म्हणजे 61 झाले नाही रे. म्हणजे काय एक असा असता बघा. असो वाढदिवस नाही तर आजचे मित्रमैत्रिणी काय करतात, वाढदिवस काहीतरी रस्त्या विस्त्यावर करतात, म्हणजे सामुदायिक त्याच्यावरती हे करतात, तो कालवतात ती मग तोंडाक लावतात. काय त्याचा उपयोग रे. कालवतात म्हणजे समजून जा किती कालवतात तो. समजला ना तुका, समजला तर हस पातळ. आजची परिस्थिती अशी झाली, दुसऱ्याक रडवणारे भरपूरच, पण एखाद्याच्या चेहऱ्याकडे आनंद बघून जगणारे भरपूर कमी आहेत. बरोबर परिस्थिती. आज जर तुम्ही मैदान गेला, एखाद्याच्या मैदान गेला ये बाबू, आता त्याच्यावरती काय RIP असा काहीतरी लिहिले नाही काय मोकळे झाले नाही, कोण नाही. त्या दिवशी रिंगटोन एखादो मैक उचलता रिंगटोन वाजलो, अकेले अकेले कहाँ जा रहे हो, जहाँ जा रहे हो हमें साथ लेके चलना. काय तर गाणं का लागला म्हणजे आता हे का सुद्धा उचलून घेऊन जायचो म्हणजे काय रिंगटोन सुद्धा. हा बरं का झाल्याच्या नंतर त्या का सरणावर ठेवल्याबरोबर ताबडतोब रिंगटोन वाजलो, आला बाबूराव आता आला बाबूराव. अरे गेला बाबूराव तरी म्हणगाव. परिस्थिती बदललेली आहे, काय कोण करतील. अरे त्या दिवशी अशीच परिस्थिती झाली आमच्याकडे एकाची, म्हणजे तो मनुष्य धीर गंभीर अगदी असो धीर गंभीर की कधीच कोणाच्या मैदाक रडलेलो नाही. त्याची आऊस वारली अजिब. अगोदर परमेश्वरान ज्याका चोच दिल्या ना त्याका दाणे सुद्धा दिलेले रे. परमेश्वरान ज्याका चोच दिल्या ना त्याका दाणे सुद्धा दिल्यानं. पण थोडं धीर धरा. म्हणजे कोणा असा म्हणा नको की माका स्कॉर्पिओच गाडी होई, माका इनोवा गाडी होई, माका थार गाडी होई, असा कोणी म्हणा नको बाबा. असा जर म्हणत राहिला तर बाजूसून टमटम सुद्धा निघान जाते. ऐकलं, नॅनो गावली बिंदास पेट्रोल टाका, आपले राऊंड मारून यावा. ओमनी मिळाली टेन्शन घेऊ नको, अगदी डंपर जरी मिळालो तरी म्हणतात ज्याचा लगीन झाला नाही ना त्यांची मजा. ज्याचा लगीन लग्न झालेलं काय म्हणतात, ज्याचा लगीन झाला नाही त्याची मजा. अगदी पाखरा उडूक गावतात. हा आणि ज्याचा झाला ना तो मरता त्याका बाहेर सुद्धा पडक टाइम नाही. हो चालला
ती लाईटीची बटना बंद केलास काय बघा आधी. ओ खय जातात धतरून घाला. काय करणार काय हा. अरे विराट कोहलीचा लगीन झाला. विराट कोहली तुका माहिती आहे खय झाला लगीन. इटली. तिची तेव्हा तिची हौस पिटली. इटली जवळ नाही त्या जागात नाही. इटलीत जाऊन लगीन केल्यान त्यांनी 4-2 खेळाडू गेलो घेऊन लगीन केल्यान आणि आपल्या भारतात इलो मस्त पैकी सत्यनारायणाची पूजा घातल्यान आणि सत्यनारायणची पूजा घातल्यान आणि नाडनचा या गंगला 70 वर्षाचा गंगला त्याका सुद्धा जाऊची हौस होती तकडे इटली का. पण त्या गंगला पूजेक गेला. सत्यनारायणाचे पूजेक गेला आणि त्या अनुष्का शर्मा काय सांगता ऐकलं माका सुद्धा लग्नाक यायचा होता पण काय करतलं आमची हे पाटीलच ना इमानान बाई लावचा भाजी जायचा असता तर इमान पाटकिंगला लावू गावतला होय तर म्हणून माका आणि असा काय बाय भीती वाटता नाही हवेत त्या सांगताना आता एसटीचा बाय बरा आपला काय बाहेर जायचं असं ड्रायव्हर सांगलं की पार्किंगला जायचं. आणि बाबा मला गेल्याच्या नंतर म्हातारी अनुष्का काय सांगता अनुष्का ऐकलं लगीन नाम केलं असता केलं पण मी नाही ऐकलं पण आपली भारतीय संस्कृती सांगता का म्हणे नाव घे गो बघूया नाव घे. एवढ्यात अनुष्का नाव काय घेतलंय. सारेच लोक लग्न करतात देशात आम्ही केलं इटलीला. सारेच लोक लग्न करतात देशात आम्ही केलं इटलीला आणि विराटरावांचे नाव घेते हात लावून त्याच्या बॅटीला तू कुठची सगळे काहीतरी म्हणते लाईव्ह चालू आता काही बॅटीला हा कुत्ता म्हणजे असा केलं का कुत्ता म्हणतात बघा तू ऐकलंच नाही त्याच्यात माका पेटको येऊ त्यासाठी बघायची तो शिळलेले बार म्हणत ना. स्वतःकडे मस्त वाटलं नाही रे त्या मोक्यावर तू तो जोक सांगून टाकू वय होतो खायचो. अरे थांब तुला आता मी ठार मारतो तेव्हा तर सांगून टाकू काय होतो तो मोको तुका बरोबर होतो. मी म्हटलं सांगतो की काय हा. मजा नाही मगाशी कोणतरी म्हणावतो मंगलाष्टका म्हणा लग्न झालेलं म्हणजे कसा काय जण असे लग्नात जातात लग्न नाही झालं म्हणजे असे अक्षता टाकतात की देवा कधी रे माझा होतला होणार काय घाबरा नको तुम्ही. मी सांगले ना मग सरकारचा नियम इलो ज्या 4-5 गर्लफ्रेंड होत ना वाटणी होणार त्याची. आपण फक्त काय फॉर्म भरून ठेवू जसा घरकुल योजनेचा फॉर्म भरता होतो ज्यांची लग्न नाही झाले त्यांच्यासाठी मंगलाष्टका. गंगा सिंधू सरस्वती च यमुना सजलेल्या मांडवदारी बोला शुभ मंगल सावधान सावधान नबी जोडा शोभे छान छान नबी जोडा शोभे छान छान नबी जोडा शोभे छान छान
या पवित्र सणामध्ये गवळवाडी मंदिराचा जो जगदीश सावरा आयोजित केलेले खरोखर हे जिल्हे गावासाठी जेवढे त्याचे अभिनंदन करावं शुभेच्छा द्यावे तेवढं सुलभ आहे. खरोखर व्यासपीठावरती उपस्थित आमचे कलाविद्या सर्वांनी बुराडेबू असतील, सर्वांनी चंद्रकांत रासप साहेब असतील, तावडे साहेब असतील, सर्वांच्या चरणाशी अधिकारी नतमस्तक होतोय. तेवढ्या संधीमध्ये सुद्धा या ठिकाणी मला आमंत्रित केलं. गायगोठण देवाच्या चरणाशी प्रार्थना तुमच्या हातून दरवर्षी असं समाज कार्य व्हावं या ठिकाणी मी बोर्ड सुद्धा पाहतोय. रुग्णवाहिकेचं अनावरण सुद्धा त्यांनी केलेलं आहे. निश्चितच पुढच्या वर्षी या ठिकाणी जर मला आमंत्रित केलं तर या ठिकाणी यथाशक्ती जी काय मला मदत करायची वाटेल ती निश्चितच मी या मंदिरासाठी करेल. एका 2040 त्या मंदिरासाठी करा. एक उत्तम विरोधी कलाकार आहे. जरी भजन त्याचं जरी कमी असलं तरी मनोरंजनाचा वारसा म्हणून त्याचा आहे. आणि मला सारखा अभिमान आहे. नोटीवरती सुद्धा फोटो त्याचा आहे. अभिमान वाटतं पाहिजे. निश्चितच अशा नोटा मी परत छापण्यासाठी तात्काळ विनंती करेन आणि 2 शब्द माझे थांबवतो आणि मी माझ्या पुढील कार्यक्रमासाठी बारामतीला रवाना होतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोईल बुवाचं नादच कुळा. तुम्ही सांगितलं ना की जसं मनोरंजनाचा बादशाह मला बोलला तसं जोईल सुद्धा मनोरंजनाचा बादशाह आहे. बुवा कसा आहे, हाताची 5 बोट सारखी नसतात. अगर मिल जाता सब कुछ तो ऊपर वाले की किम्मत क्या रहती. अगर मिल जाता है सब कुछ तो ऊपर वाले की किंमत क्या रहती. बुवा आपला जर सगळ्यात जर प्रत्येकाला जर मिळाला असताना सगळ्याच गोष्टी एकाच, समजा भजनही तुका केला असता, मनोरंजनही तुका केला असता, मका कशाक बोलावले नाही असता. गोटीने खेळा, बरोबर की नाही. हा, आणि कोणी पोलाडने खोक पाडल्यान वर, हे पोलाडने कशी अशी वर खोक मारल्यान, तम नाही ना असो टोकल्यान. हा वाईट तो, हा पोलाड बेकार माणूस हा. बघलच किती दिप्पाडा तो. बघलं त्याचो एक दंड बघलं बॉल मारता तो. हा, पण त्याच्यापेक्षा आता भारी वैभव सूर्यवंशी. बघितलं, बघलं त्याची बॅटिंग. तुका पोलाड शिवाय बाकी काय माहिती आहे रे. हा, उद्या मॅच आहे बघ आता उद्या. या ठिकाणी जास्त वेळ न घेता, थंडीचे दिवस आहेत, दोघांचाही कार्यक्रम तुम्हाला ऐकायला पाहिजे आणि गजर सुरुवात करतो आणि गजराच्या माध्यमातून सुद्धा तुमचं मनोरंजन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. अशी कशी सारी जगाची रीत न्यारी, हो सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी. अशी कशी सारी जगाची रीत न्यारी, सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी. तुझ भवती हो तुझ भवती आज कली मातला, तुझ भवती आज कली मातला,
आपल्याला मिळेल असे होणार तेव्हा आपण आपले आई वडील कसे होते, आपले आई वडील कसे होते हे आठवून आपण काय बोलून रडणार. बुवा आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. बुवानी मगाशी सांगितलं की आमच्या आयुष्यात म्हाळ नाही का बुवा, म्हाळ ह्यो प्रत्येकाच्या आयुष्यात, म्हाळ प्रत्येकाच्या आयुष्यात तो सुटलेलो नाही बुवा, कोणाच्या आयुष्यातून सुटलेलो नाही म्हाळ. म्हणून आपण आपल्या आई वडिलांची सेवा करा. आयुष्यात तुमका दुसऱ्याचे पाय पकडूची गरज पडणार नाही, कोणाची पकडूची गरज पडणार नाही. कारण आई वडील अशी दैवत आहेत, देवापेक्षाही मोठे आपले आई वडील आहेत. आई वडिलांची सेवा करता करता पंढरीच्या पांडुरंगाने, त्या पुंडलिकाने पांडुरंगाला युगी 28च्या विटेवरती उभा करून ठेवला. एवढी ताकद आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. आई वडिलांची सेवा करा, तुमच्या पुण्याचं दुसरं काम करण्याची गरज पडणार नाही. त्या आईसाठी एक गाणं म्हणतोय, पुढचं कडवं. आई विन माया जगतात नाही, आई विन माया जगतात नाही, आई विन माया जगतात नाही, चरणाला स्पर्श करा, सर्व दुःख तुमची निघून गेल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणतो सुखा धावतील सगळे, सुखा धावतील सगळे, दुःखाला ती आई, आई विन माया, आई विन माया, देवळात जाऊन काठोरीची फुलाला, देवळात जाऊन काठोरीची फुलाला, देवळात जाऊन काठोरीची फुलाला, देवा आई बापाच्या रूपाने भेटण्याची आला, देवा आई बापाच्या रूपाने भेटण्याची आला, देवा आई बापाच्या रूपाने भेटण्याची आला, देवा आई बापाच्या रूपाने भेटण्याची आला. युद्धाला जात होती आणि आज नऊवारी साडी नेसवान कामावर बायका जात नाही काय, बारके कपडे दिले नंतर देव देवता त्या नजरेतून सुटले नाहीत. आपण काय सुटणार आहोत, आपण कोण आहोत. म्हणून घरातून बाहेर पडल्याच्या नंतर आपली पोरगी कॉलेजला जाते, काय कपडे घालून जाते, बरोबर ना. आपण 100 रुपये जर पोरीला दिले ते त्याचे 500 रुपये खायच्या बँकेत सुरू होतात. या व्याज फायदा होता.
कॉलेजला गेल्याच्या नंतर पहिल्या पानावरती गृहपाठ असता, लास्टच्या पानावरती प्रेमपाठ काय असता ह्या सुद्धा औषध बापसान बघू गया. नाही तर काय एक दिवस पोरग्या उडान गेला, मग हे म्हणणार काय माझा पोरग्या गेला रे गेला. पण अगोदर पासून काय करी होतं एका जबाबदार कोण हा बापसापेक्षा आवसा. बरोबर की नाही. बाप जर कामावर गेला तर आपली मुलगी काय करते याच्याकडे आपल्या औषध सुद्धा लक्ष देऊ गयो. हे बॉम्ब तयार उगाच नाही झाले. एका जबाबदार आपण आहोत. बरोबर की नाही. आपणच जबाबदार आहोत, एका दुसरं जबाबदार नाही. बरं आता त्यांना मोबाईल जो हातात दिल्याने ना मोबाईल बापस मरमर मनासर काम करणार. आता बघला आता आता औषधच त्याच्या गाडी येतात. हा मर मला सर आपण काम करणार आणि आपल्या जडवा पोरग्यात मोबाईल घेऊन देणार. मग पोरग्या रातभर चॅटिंग करीत राहणार मोबाईल मध्ये. आऊस आणि बापू जर बाजू झोपलो आणि पोरग्यामध्ये झोपला तर व्हॉट्सअपवर आपल्या प्रियकराबद्दल काय बोलता, त्याच्याबरोबर काय बोलता औषध सुद्धा माहिती नाही, बापसा सुद्धा माहिती नाही. बरं त्यांचा रिंगटोन सुद्धा भारी असता. औषध वाटता बापूस घोरता, बापसा वाटता आऊस घोरता. हे नादात पोरग्या याला पाळान सकाळी आवाज पाणी भरू कुठं गेले गो बाया नळात पाणीला जाऊ झाला पाणी पाणी भर. हा चाळा होता घ्या का उशिओ लावलेले असताना पोरग्या गेला. आता परवाची दिवशीच गोष्ट 11वी ते 12वी शिकणारा पोरगा कुठे कणकवली. दोघांनी तरंदळे धरणामध्ये जीव दिला. काय ते आई वडील करतील मला सांगा. आई वडिलांचा एकुलता एक पोरगा आहे, पण वाचतो निदान वाचून तरी आपण शान बनलं पाहिजे. आपण वाचून तरी हे शान बनलं पाहिजे. आपल्या पोरग्यांना शिस्त लावली पाहिजे. पोरग्या करता झाला जाऊ दे. पोरगो कधीतरी आबाच्या गोट्याकडे असणार तकडे आणि पोरग्याकडे कादरी बोलणार नाही. काय काय बोलणार तू तकडे असतो लोक आबाच्या फोनवर बोलतो लोक. हॅलो पिलू काय करतोस आता काय करतोस. वडीच वाजता पोरग्या झोपला जा ना आता काय करतला. हॅलो काय करता घराकडे येऊ काय. पोरगे करसून सांगतात नको नको थांब थांब आहे चाळा होता. परत तो पोरगो म्हणतो आहे चाळा होता तर काय करू मी थांब 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 गपराव आहे चाळा होता आणि बाबा खांदा होता. झाला काय करणार काय. सत्य परिस्थिती आहे म्हणून या प्रबोधन सुद्धा त्या गजराच्या माध्यमातून करू का. विनोद म्हणून धरू नको, विनोद म्हणून धरू नको. हा पोशाख घाली की तो अंग भर फाटलेला.
तावडे साहेबांनी या गावावरती छोटासा गजर म्हणा यासाठी विनंती केली होती. मी थोडक्यात एक दोन ओळी लिहिल्या त्या म्हणण्याचा प्रयत्न करतोय. ही साधी भोळी माणसं हा हिंदे गाव न्यारा. ही साधी भोळी माणसं हा हिंदे गाव न्यारा. सत्यनारायण आज पूजिला गाय गोठ देव आज पूजिला. समृद्ध सुंदर हा गाव सारा देवगड तालुक्यातला. चारी बाजूला मोठमोठी तळी या ठिकाणी आहे. एका टोकाला ब्राह्मण तळे, दुसऱ्या टोकाला ज्योती तळे. एका टोकाला ब्राह्मण तळे, दुसऱ्या टोकाला जोगिनी तळे. एका टोकाला ब्राह्मण तळे, दुसऱ्या टोकाला जोगिनी तळे. तिसऱ्या बाजूला आहे नागझरी तळे. गाय
अतिशय नयनरम्य असं हा गाव आणि पहिल्यापासून या गावाची आम्हाला सुद्धा ओळख आहे. धन्यवाद. सुखाचा काळ गेला उरली आठवण, माणूस माठ झाला आला स्मार्ट फोन. सेल्फी गनाज कसला उगा जीवास मुकला. कोणी घेऊन गळफास प्रेमात पार फसला, कोणी घेऊन गळफास प्रेमात पार फसला. तुझ्या भोवती आज कधी नाचला, विश्वासी नाम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.